नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जॉग्राफी बाय अवधूत कल्याणे या ऑनलाईन यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। कुठे आलोय आपण? मास्टर क्लास सिरीज मध्ये आलोय। मास्टर क्लास सिरीजच्या भाग 5 मध्ये आलोय। आज भाग 5 मध्ये विशेष काय फोकस करणार आहात? तर आज भाग 5 मध्ये आपण विशेष जर बघितलं तर महाराष्ट्र भारत असा कॉम्बिनेशन न ठेवता बऱ्याच लोकांना भारताच्या भूगोलाची थोडीशी भीती आहे की भारताचे प्रश्न कुठल्या पद्धतीने असतील, कशा पद्धतीने असतील। थोडंसं पण आज जास्त जरा भारताच्या भूगोलावरती फोकस करणार आहेत। मोस्ट ऑफ दी प्रश्न किंवा म्हणा सगळेचे सगळे प्रश्न आपण कुठे आणलेत तर भारताच्या भूगोलावरती असणारे प्रश्न आहेत। काही बेसिक प्रश्न आहेत, काही थोडेसे अवघड आहेत, काही थोडेसे वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रश्न आहेत। जाऊयात आपण त्याच्यावरती। जर बघितलं चला पहिलीच गोष्ट, परत तुम्हाला एक रिक्वेस्ट असेल, ज्या लोकांनी आणखी आपलं YouTube आणि टेलिग्राम चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया मी रिक्वेस्ट करेन सगळ्यांना की तुम्ही YouTube आणि टेलिग्राम चॅनल सबस्क्राइब करून घ्या। पहिल्या प्रश्नाकडे जाऊयात। भारतातील सर्वात मोठी कागदगिरणी महाराष्ट्रातल्या चंद्रपूर जिल्ह्यात आहे। आपण जाऊया त्याच्या डिस्कशन वरती पण जाऊयात। भारतातील सर्वात मोठी कागदगिरणी कुठे म्हणणं आहे? महाराष्ट्रामधलं चंद्रपूर। ही जर गोष्ट बघितली आपण भारताच्या कागद निर्मितीच्या जर हिस्ट्रीकडे गेलो, इतिहासाकडे गेलो तर भारतामध्ये सर्वात अगोदर पहिली कागदगिरणी जर बघितली तर 1816 मध्ये स्थापन झाली आहे। कधी? 1816 मध्ये। ती कुठे स्थापन झाली आहे? चेन्नईला स्थापन झाली आहे। पण ही चेन्नईवाली जी काही कागदगिरणी आहे, कागद निर्मिती करणारा उद्योग आहे, हा जास्त काळ चालू शकला नाही। हा जर बघितला हा प्रयत्न अयशस्वी ठरला असं म्हणता येईल आपल्याला। मग पहिला यशस्वी प्रयत्न कागद निर्मितीचा कधी झालाय तर 1870 मध्ये झालाय। 1870 कुठं झालाय? हा कोलकाता नावाचं शहर आहे। कुठं? कोलकाता नावाचं शहर आहे। ह्या कोलकात्याजवळ बलिगंज म्हणून एरिया आहे। कुठला एरिया आहे? बलिगंज नावाचा एरिया आहे। 1870 मध्ये कोलकात्याजवळ बलिगंज येथे बेंगॉल पेपर मिलची स्थापना झाली आहे आणि हा आधुनिक कागद निर्मितीचा पहिला यशस्वी प्रयत्न म्हणता येईल। पहिला प्रयत्न झाला होता पण तो अयशस्वी ठरला। पहिला यशस्वी प्रयत्न कुठे झाला तर 1870 मध्ये कोलकात्याला। मग तिथून पश्चिम बंगाल कागद निर्मितीच्या उद्योगामध्ये पुढे आलं, त्याच्यानंतर हळूहळू महाराष्ट्र आला, त्याच्यानंतर आंध्र प्रदेश वाला भाग कागद निर्मितीच्या बाबतीत आला। सध्याची जर कंडिशन बघितली तर देशातली सर्वात मोठी कागद निर्मिती करणारी जर कंपनी किंवा कागद निर्मिती करणारा प्रकल्प कुठे आहे तर तो महाराष्ट्रात आहे। महाराष्ट्रातल्या चंद्रपूर जिल्ह्यात आहे। चंद्रपूर जिल्ह्यातल्या बल्लारपूर तालुक्यात आहे। कुठं? चंद्रपूरमध्ये बल्लारपूर नावाचा तालुका आहे। तर ह्या बल्लारपूरला भारतातला सर्वात मोठा कागद निर्मिती उद्योग आहे, ज्याची वार्षिक कागद निर्मिती क्षमता जर बघाल तर 85,000 मेट्रिक टन आहे। किती? 85,000 मेट्रिक टन इतकी आहे, जी देशाच्या एकूण कागद निर्मितीपैकी किती टक्के आहे? जी देशाच्या एकूण कागद निर्मितीपैकी 17% कागद निर्मिती कुठं होते तर चंद्रपूर मधल्या बल्लारपूरवाल्या प्लांटला होते। म्हणजे हे विधान काय असेल तर हे विधान बरोबर असेल, अविधान बरोबर आहे। दुसरी गोष्ट काय सांगितले त्यांनी? कागद उत्पादनात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावरती आहे। कागद उत्पादनात महाराष्ट्र जर बघितला, कागद उत्पादनात महाराष्ट्र जर बघितला तर महाराष्ट्र 1996 नंतर महाराष्ट्र कागद उत्पादनामध्ये अग्रेसर आहे। अग्रेसर पहिल्या क्रमांकावरती आहे। महाराष्ट्राच्या अगोदर जर बघितलं तर पश्चिम बंगाल आघाडीवरती होता। पश्चिम बंगालला मागे टाकून 1996 नंतर महाराष्ट्र सातत्याने कागद निर्मितीमध्ये आघाडीवरती आहे। महाराष्ट्र 1 नंबरला आहे तर आंध्र प्रदेश मात्र 2 नंबर। कोण? आंध्र प्रदेश 2 नंबरला आहे। म्हणजे हेही विधान काय असेल? हेही विधान बरोबर असेल। आपल्याला काय विचारलंय? अयोग्य विधान किंवा विधाने ओळखा। दोन्ही विधान बरोबर आहेत, कोणतंही विधान अयोग्य नाही। दोन्ही विधान योग्य असणारा पर्याय जर कुठला असेल तर पर्याय क्रमांक 4 असेल। दोन्ही विधान योग्य आहेत, बरोबर। त्याच्यानंतर आणखी एक गोष्ट तुमच्या डोक्यामध्ये आली असेल की भारतामध्ये मग नॉर्मल कागद वेगळा आणि वृत्तपत्रांचा कागद वेगळा। मग वृत्तपत्रांचा कागद निर्माण करणारी पहिली कंपनी भारतामध्ये कधी स्थापन झाली तर वृत्तपत्र कागद निर्माण करणारी। ही गोष्ट पण लक्षात ठेवा। वृत्तपत्र कागद निर्माण करणारी पहिली कंपनी भारतामध्ये कधी सुरू झाली तर 1955 मध्ये। ती कुठं सुरू झाली जर बघितली तर नेपाळनगर। नेपाळनगर कुठं येतं? होशिंगाबाद जिल्हा म्हणून आहे मध्य प्रदेशमध्ये। कुठे आहे? होशिंगाबाद जिल्हा मध्य प्रदेशमध्ये। त्या होशिंगाबाद जिल्ह्यात नेपाळनगरला 1955 मध्ये भारतातला पहिला वृत्तपत्र कागद निर्माण करणारा प्रकल्प निर्माण झाला। ही गोष्ट लक्षात ठेवा। कागद निर्मितीचा इतिहास लक्षात ठेवा। त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या बाबतीतल्या गोष्टी लक्षात ठेवा। पर्याय क्रमांक काय असेल? पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असेल। त्याच्यानंतर दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊयात। भारतीय उपखंडात असणाऱ्या देशांची संख्या सांगणारा पर्याय निवडा। भारतीय उपखंड जर बघितलं तर भारतीय उपखंडात कोणते कोणते देश येतात बघा।
एक भारत येतो. दुसरा देश कोण आहे तर पाकिस्तान नावाचा देश आहे. त्याच्यानंतर तिसरा देश कोण असेल तर नेपाळ. कोण असेल नेपाळ. चौथा देश कोण आहे तर भूतान नावाचा देश आहे. आणि पाचवा देश कोण आहे तर बांगलादेश आहे. कोण आहे. बांगलादेश नावाचा देश आहे. ही जर बघितले आपण तर हे 5 देश कुठे येतात भारतीय उपखंडामध्ये येतात. म्हणजे पर्याय क्रमांक काय असेल पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. भारतीय उपखंडामध्ये किती देश येतात तर 5 देश येतात. भारताच्या शेजारी किती देश आहेत तर भारताच्या शेजारी 9 देश आहेत. ऑलरेडी हे असणारे जर बघितले तर पाकिस्तान, नेपाळ, भूतान, बांगलादेश हे 4. त्याच्यानंतर म्यानमार, त्याच्यानंतर अफगाणिस्तान, श्रीलंका, मालदीव, इतर 4-5 नावं जर घेतली तर भारताच्या शेजारी किती देश आहेत तर भारताच्या शेजारी 9 देश आहेत. भारताला किती देशांची भूसीमा लागून आहे जर बघितलं तर भारताला 7 देशांची भूसीमा लागून आहे. कशाच्या बाबतीमध्ये आलो तर भूसीमेच्या बाबतीमध्ये आलो. ही गोष्ट लक्षात ठेवा. 7 देश कुठले तर पाकिस्तान असेल, अफगाणिस्तान असेल, चीन असेल, नेपाळ आणि भूतान असेल, त्याच्यानंतर म्यानमार आणि बांगलादेश असेल. त्याच्यानंतर भारताला कोणत्या देशांची जर बघितलं आपण जलसीमा लागून आहे किंवा किती देशांची जलसीमा लागून आहे तर भारताला परत 7 देशांची जलसीमा लागून आहे. ह्या बेसिक गोष्टी लक्षात ठेवा. असे काही प्रश्न अलीकडल्या प्रिलिम्स मध्ये बऱ्याच एक्झामला अशा पॅटर्न मध्ये प्रश्न विचारून झालेत. त्याच्यामुळे भारतीय उपखंड शेजारी देश कोणते, भूसीमा किती देशांची आणि जलसीमा किती देशांची ह्या गोष्टी आपल्याला माहिती असायला पाहिजेत. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. तिसऱ्या भागावरती जाऊयात. खालीलपैकी कोणता देश जगात पवन ऊर्जा निर्मितीच्या बाबतीत आघाडीवरचा आहे. कोणता देश पवन ऊर्जा निर्मितीच्या बाबतीत आघाडीवरती आहे. जर आपण सिक्वेन्स बघितला तर सर्वात आघाडीवरती कोण आहे चीन आहे. दुसऱ्या क्रमांकावरती कोण आहे अमेरिका आहे. तिसऱ्या क्रमांकावरती कोण आहे जर्मनी नावाचा देश आहे. आणि चौथ्या क्रमांकावरती कोण आहे तर चौथ्या क्रमांकावरती भारत आहे. पवन ऊर्जा निर्मितीच्या बाबतीत चीन सर्वात आघाडीवरती आहे स्थापित क्षमतेच्या बाबतीत. चौथ्या क्रमांकावरती कोण आहे तर चौथ्या क्रमांकावरती भारत आहे. ही जगाची कंडिशन झाली. भारतामध्ये हा प्रश्न भारताच्या बाबतीत पण येऊ शकतो. भारतामध्ये पवन ऊर्जा निर्मितीच्या बाबतीत आघाडीवरचं राज्य कोणतं आहे तर सर्वात आघाडीवरचं राज्य कोण असेल तर तामिळनाडू. कोण असेल तामिळनाडू. भारतात सर्वात जास्त पवन ऊर्जेची स्थापित क्षमता कुठे आहे तर तामिळनाडू. 2 नंबर कुठं असेल तर गुजरात. आणि 3 नंबर कोण असेल तर 3 नंबरला महाराष्ट्र आहे. पवन ऊर्जा निर्मितीच्या बाबतीत 3 नंबरला कोण आहे तर महाराष्ट्र. ही गोष्ट लक्षात ठेवा. आयदर ही गोष्ट विचारली जाईल किंवा हा सिक्वेन्स विचारला जाईल. भारतातला सर्वात मोठा पवन ऊर्जा निर्मिती प्रकल्प ही गोष्ट पण माहिती असू द्या. भारतातला सर्वात मोठा पवन ऊर्जा निर्मिती प्रकल्प कुठे आहे तामिळनाडू. कोणता प्रकल्प आहे मुप्पांडल नावाचा प्रकल्प आहे. मुप्पांडल कुठे येतो तर कन्याकुमारीला येतो. कुठे येतो कन्याकुमारी जिल्हा. मुप्पांडल तामिळनाडू राज्यामध्ये असणारा हा भारतातला सर्वात मोठा पवन ऊर्जा निर्मिती प्रकल्प आहे. ही गोष्ट आपल्याला माहिती पाहिजे. इथं जर बघितलं तर चीन 1 नंबरला आहे. पर्याय काय असेल पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल आपलं. बरोबर. पुढच्या प्रश्नावरती जाऊयात. खालीलपैकी कोणत्या वर्षी भूखंड अपवहन सिद्धांत मांडला गेला. भूखंड अपवहन सिद्धांत ज्याला आपण काय म्हणतो कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी म्हणतो. हा सिद्धांत कुणी मांडलाय अल्फ्रेड वेगनर. कुणी मांडलाय अल्फ्रेड वेगनर नावाचे शास्त्रज्ञ. ह्या अल्फ्रेड वेगनरनी हा भूखंड अपवहन सिद्धांत मांडलाय. भूखंड अस्थिर आहेत, सागरी तळभाग अस्थिर आहेत हे सांगणं ह्या अल्फ्रेड वेगनरच्या भूखंड अपवहन सिद्धांताचं उद्दिष्ट होतं. आणि हा सिद्धांत मांडला कधी तर 1912 मध्ये. 1912 मध्ये. पर्याय क्रमांक 3 1912 मध्ये. अल्फ्रेड वेगनरनी काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्यात. अल्फ्रेड वेगनरची काही गृहीतक आहेत या सिद्धांतामध्ये. ती गृहीतक आपल्याला माहिती पाहिजेत. पहिलं गृहीतक पॅन्जिया म्हणजे काय. इथं जर बघितला तर ह्या भूखंड अपवहन सिद्धांतामध्ये पॅन्जियाचा अर्थ काय. पॅन्जियाचा अर्थ एक सलग मोठा भूखंड. एक सलग मोठा भूखंड. ही गोष्ट लक्षात ठेवा. फॉरेस्ट प्रिलिम्सला रिसेंटली विचारून झाली आहे. त्याच्यानंतर पॅन्जियाच्या शेजारी असणारा पॅन्थाल्सा. पॅन्थाल्साचा अर्थ काय एक प्रचंड मोठा समुद्र किंवा महासागर म्हणा. एक प्रचंड मोठा समुद्र किंवा महासागर कोण असेल तर पॅन्थाल्सा. त्याच्यानंतर पॅन्जियाचं विभाजन झालंय. ह्या जमिनीच्या तुकड्याचं विभाजन झालंय. 2 भागांमध्ये विभाजन झालंय. त्याचा उत्तरेकडचा भाग कोण असेल तर लॉरेन्शिया. कोण असेल लॉरेन्शिया. किंवा त्याला काय म्हटलं गेलंय अंगारा लँड म्हटलं गेलंय. काय म्हटलं गेलंय अंगारा लँड जो उत्तर बाजूला आहे. मग
दक्षिण बाजूला असणारा भाग कोण आहे? तर दक्षिण बाजूला असणारा भाग कोण आहे? तर गोंडवाना आहे. कोण आहे? गोंडवाना. लॉरेन्शिया आणि गोंडवाना ह्यांच्यामध्ये एका नवीन महासागराची निर्मिती झाली आहे. तो महासागर म्हणजे कोण असेल? तर टेथिस महासागर असेल. कोण असेल? टेथिस महासागर. ह्या अझम्पशन्स वाल्या गोष्टी, ह्या गृहीतक वाल्या गोष्टी जरा लक्षात ठेवा. ह्यांच्यावरती सुद्धा प्रिलिम्सला प्रश्न विचारले जाऊ शकतील. ही सगळी अझम्पशन्स कोणाची आहेत? अल्फ्रेड वेगनरने मांडलेल्या भूखंड अपवहन सिद्धांतामध्ये देण्यात आली आहेत. बरोबर. कधी मांडण्यात आला सिद्धांत? 1912 मध्ये. ही गोष्ट लक्षात ठेवा. अल्फ्रेड वेगनर कोणत्या देशाचे आहेत? जर्मनीचे आहेत. जर्मन आहेत ते. जर बघितलं मग ते मुळामध्ये जीवशास्त्रज्ञ होते. जीवशास्त्रज्ञानंतर जर बघितलं भूगर्भशास्त्रज्ञ झाले, भूगोल तज्ञ झाले, त्याच्यानंतर मेट्रोलॉजिस्ट झाले, हवामानाचा अंदाज देणारे शास्त्रज्ञ बनले. पण मुळामध्ये अल्फ्रेड वेगनर कोण आहेत? तर जीवशास्त्रज्ञ आहेत. कोण आहेत? जीवशास्त्रज्ञ आहेत. ह्या बेसिक गोष्टी आपल्याला माहिती असायला पाहिजेत. पुढे जाऊयात, जरा पुढच्या गोष्टीवरती जाऊयात. काय नाव सांगितलं बघा आता. प्रश्न 5व्या. खालीलपैकी कोणती नावे जगातील सर्वात उंच शिखराची आहेत? जगातलं सर्वात उंच शिखर बघा. असे काही वेगळे प्रश्न सुद्धा आपल्याला बघायला मिळू शकतात. जगातलं सर्वात उंच शिखर म्हणजे कोण असेल? तर माउंट एव्हरेस्ट नावाचं शिखर असेल. कुठलं? माउंट एव्हरेस्ट. माउंट एव्हरेस्टची मग कोणती कोणती नावं आहेत असं विचारलं आपल्याला. ही जर नावं बघितली ह्यांच्यापैकी कोणती नावं माउंट एव्हरेस्टची आहेत? जरा माउंट एव्हरेस्टच्या हिस्ट्रीकडे जाऊयात. माउंट एव्हरेस्ट जर बघितलं तर 1841 मध्ये जॉर्ज एव्हरेस्ट नावाचे जर बघितलं तर कोण आहेत? जॉर्ज एव्हरेस्ट नावाचे ब्रिटिश अधिकारी आहेत. सर्वेयर जनरल आहेत ते भारताचे, जॉर्ज एव्हरेस्ट. त्यांनी 1841 मध्ये जगातल्या सर्वात उंच शिखराचा शोध लावला. कोणी? जॉर्ज एव्हरेस्टने. कधी? 1841 मध्ये. मग 1841 मध्ये त्याला काय नाव देण्यात आलं? तर पीक 16 नाव देण्यात आलं. XV म्हणतो आपण त्याला. पीक XV नाव देण्यात आलं. मग जॉर्ज एव्हरेस्ट यांच्यानंतर 1865 मध्ये बघा, 1865 मध्ये हे जे काही पीक XV नाव देण्यात आलं होतं, आता हे पीक XV नाव बदलून काय नाव देण्यात आलं? तर जॉर्ज एव्हरेस्ट यांचं नाव देण्यात आलं. कारण त्यांनी शोधून काढलं हे शिखर जगातलं सर्वात उंच. तर माउंट एव्हरेस्ट म्हणतो आपण त्याला, किंवा एव्हरेस्ट शिखर म्हणतो. म्हणजे हेही नाव आहे. बरोबर. एव्हरेस्ट शिखर आहे. पीक 16 झाला XV वाला, सॉरी पीक 15 झाला. 16 नाही 15. काय असेल? पीक 15 XV वाला भाग असेल. मग आता पुढे जर बघितलं तर चोमलुंगमा किंवा कोमालुंगमा, क्योमोलुंगमा, चोंगलुंगमा किंवा क्योमोलुंगमा तिबेटी आणि चिनी भाषेतली नावं आहेत. ही कुणासाठी वापरली जातात? तर माउंट एव्हरेस्ट साठीच वापरली जातात. एक नाव तिबेटी भाषेतलं आहे तर दुसरं नाव कुठलं असेल? चिनी भाषेतलं असेल. चिनी लोक आणि तिबेटी लोक माउंट एव्हरेस्टला चोंगलुंगमा आणि क्योमोलुंगमा नावाने ओळखतात. पण नेपाळमध्ये हे शिखर येतं कुठं? नेपाळमध्ये येतं. नेपाळी लोक किंवा नेपाळ देशातले लोक ह्या माउंट एव्हरेस्टला कोणत्या नावाने ओळखतात? सागरमाथा म्हणून ओळखतात. कोणत्या नावाने ओळखतात? सागरमाथा. सागरमाथाचा अर्थ काय? आकाशाची देवता. काय असेल? तर आकाशाची देवता. ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे ही सगळी नावं कुणाची आहेत दिलेली? तर माउंट एव्हरेस्टचीच आहे. पीक 15 म्हणा, माउंट एव्हरेस्ट म्हणा, त्याच्यानंतर चोंगलुंगमा म्हणा किंवा क्योमोलुंगमा म्हणा किंवा सागरमाथा म्हणा किंवा आकाशाची देवता, त्याचा अर्थ होतो ही सगळी नावं कुणाची आहेत? तर माउंट एव्हरेस्टची आहेत. म्हणजे जगातल्या सर्वात उंच शिखराची आहेत. तर पर्याय काय असेल? पर्याय वरीलपैकी सर्व हा पर्याय बरोबर असेल. काय असेल? वरीलपैकी सर्व हा पर्याय बरोबर असेल. पर्याय क्रमांक 4. ही जरा हिस्ट्री पण लक्षात ठेवा की माउंट एव्हरेस्ट शिखर हे नाव कधी देण्यात आलंय? तर 1865 मध्ये देण्यात आलंय. शोध कधी लागलाय? तर 1841 मध्ये शोध लागलाय. कुणी लावलाय? तर जॉर्ज एव्हरेस्ट यांनी लावलाय. पुढे जाऊयात. 6व्या प्रश्नाकडे जाऊयात. भारताचा रेखावृत्तीय विस्तार सांगणारा योग्य पर्याय निवडा. रेखावृत्तीय विस्तार. रेखावृत्त कशी मोजतो आपण? बेसिक वाली गोष्ट जर बघितली तर बेसिक वाली गोष्ट 0 डिग्री रेखावृत्त. भारताचा रेखावृत्तीय विस्तार म्हणजे भारत कोणत्या गोलार्धात आहे? पूर्व गोलार्धात भारत आहे. म्हणजे 0 डिग्री पासून पूर्वेला यावं लागेल. 0 डिग्री पासून हळूहळू पूर्वेला यायचं म्हटलं तर पहिलं कुठलं टोक लागेल? गुजरातचं टोक लागेल. गुजरातचं गौरमाटा म्हणून ठिकाण लागेल. गुजरात पासून सुरुवात केली तर कुठं जावं लागेल? अरुणाचल प्रदेशच्या पूर्व बाजूला जावं लागेल. किंबिथू नावाचं ठिकाण आहे. कुठलं? किंबिथू नावाचं. मग गौरमाटा
ते किंभितू ह्यांचा जर रेखावृत्तीय विस्तार बघितला पण तो कुठून सुरू होतो 68 डिग्री पासून सुरू होतो. कुठून 68 डिग्री 7 मिनिट पूर्व ते 97 डिग्री 25 मिनिट पूर्व हा भारताचा कोण आहे तर रेखावृत्तीय विस्तार आहे किंवा भारताचा रेखांश म्हणता येईल आपल्याला. 68 डिग्री 7 मिनिट पूर्व ते 97 डिग्री 25 मिनिट पूर्व हा भारताचा रेखावृत्तीय किंवा रेखांश असणारा विस्तार आहे. अक्षवृत्तीय विस्तार किती आहे? अक्षवृत्तीय विस्तार कन्याकुमारी ते उत्तरेला इंदिरा कोल लडाख वाला पोर्शन 8 डिग्री 4 मिनिट उत्तर ते 37 डिग्री 6 मिनिट उत्तर हा भारताचा अक्षवृत्तीय विस्तार. विचारलंय काय रेखावृत्तीय विस्तार तर पर्याय क्रमांक काय बरोबर असेल? पर्याय क्रमांक 3 हे बरोबर असेल. सोबत भारताची पूर्व पश्चिम लांबी बघून जा 2933 किलोमीटर भारताची पूर्व पश्चिम लांबी. भारताची दक्षिणोत्तर लांबी किती असेल? 3214 किलोमीटर भारताची दक्षिणोत्तर लांबी आहे. ह्या बेसिक गोष्टी पण प्रिलिम्सला जाताना बघून जा. प्रश्न 6व्याचा पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल. पुढे जाऊयात 7व्या प्रश्नाकडे जाऊयात. भारताचं प्रमाणवेळ रेखावृत्ताबद्दल योग्य पर्याय निवडा. 23.5 डिग्री उत्तर हे भारताचं प्रमाणवेळ रेखावृत्त आहे का? नाही, हे भारताचं प्रमाणवेळ रेखावृत्त नाही. 82 डिग्री 30 मिनिट उत्तर हे भारताचं प्रमाणवेळ रेखावृत्त आहे का? आकडेवारी बरोबर आहे पण हे उत्तर पूर्व मध्ये कन्फ्युजन केले. उत्तर नाहीये, आपल्याला माहिती आहे 82 डिग्री 30 मिनिट पूर्व 82 डिग्री 30 मिनिट पूर्व हे भारताचं प्रमाणवेळ रेखावृत्त आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. हा 82 डिग्री 30 मिनिट पूर्व हे भारतातल्या किती राज्यातून चाललंय? 5 राज्यातून चाललंय. किती? 5 राज्यातून. हा पर्याय बरोबर आहे. प्रमाणवेळ रेखावृत्त म्हणजे काय? देशाची प्रमाणवेळ सांगणार ज्या वेळेनुसार देशाचे व्यवहार एकाच वेळेला होतात ते रेखावृत्त कुठलं असेल तर भारताचं प्रमाणवेळ रेखावृत्त असेल. स्टँडर्ड टाइम मेरिडियन म्हणतो. मग हे कधी स्वीकारले आपण? भारताने त्याचं प्रमाणवेळ रेखावृत्त 1 जानेवारी 1960 पासून हे जर बघितलं 1 जानेवारी 1906 पासून स्वीकारलं. 1 जानेवारी 1906 ला भारताने आपलं प्रमाणवेळ रेखावृत्त स्वीकारलं 1906 मध्ये 1 जानेवारी नंतर. त्याच्यानंतर हे भारताचं प्रमाणवेळ रेखावृत्त कोणतं प्रमाणवेळ रेखावृत्त आहे? 82 डिग्री 30 मिनिट पूर्व. हे किती राज्यातून चाललंय? 5 राज्यातून चाललंय. ही 5 राज्य कोणती आहेत? एक उत्तर प्रदेश आहे, दुसरं मध्य प्रदेश आहे, तिसरं छत्तीसगड आहे, चौथा ओडिशा आहे आणि 5वा कोण आहे? आंध्र प्रदेश. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, ओडिशा, त्याच्यानंतर कोण असेल जर बघितलं छत्तीसगड आणि आंध्र प्रदेशवाली ही 5 राज्य आहेत. म्हणजे विधान काय असेल तर विधान 3 बरोबर असेल. वरील पैकी एकही नाही असाही पर्याय नाही आहे आपल्याकडे. 3 नंबर पर्याय आपलं उत्तर असेल. भारताचं प्रमाणवेळ रेखावृत्त. ही डेट पण लक्षात ठेवा. आयोग कधीतरी ह्या डेट वरती जाईल. 1 जानेवारी 1906 ला आपण आपलं प्रमाणवेळ रेखावृत्त स्वीकारलं. ही गोष्ट माहिती असायला पाहिजे. त्याच्यानंतर 8व्या प्रश्नाकडे जाऊयात. हिमालयातील शिखरांचा उंचीनुसार चढता क्रम लावा. हिमालयातील शिखरांचा उंचीनुसार कसला? चढता क्रम लावा. चढता क्रम म्हटलं की कमी उंचीवाली अगोदर आली. जर आपण महत्वाच्या शिखरांची एकदा लिस्ट बघूयात की कोणती शिखर आहेत. इथं जर बघितलं तर माउंट एव्हरेस्ट हे जगातलं सर्वात उंच शिखर हिमालयामध्ये. त्याच्यानंतर जर बघितलं कांचनजंगा किंवा कांचनगंगा म्हणा. त्याच्यानंतर बघाल तर कोण असेल? मकालू नावाचं शिखर असेल. त्याच्यानंतर कोण असेल तर धौलागिरी नावाचं शिखर असेल. त्याच्यानंतर कोण जर बघितलं तर नंगा पर्वत नावाचं शिखर असेल. बरोबर कोण असेल? ही काही महत्वाची 4-5 शिखर आहेत. मी अगोदरची लिस्ट केली. माउंट एव्हरेस्ट, कांचनजंगा, मकालू, धवलागिरी, नंगा पर्वत. नंगा पर्वत नंतर कोण येईल तर अन्नपूर्णा. बरोबर अन्नपूर्णा नंतर कोण येईल जर बघितलं तर नंदादेवी. कोण असेल? नंदादेवी. नंदादेवी नंतर जर बघितलं तर कोण असेल? कामेत नावाचं शिखर असेल. कोण असेल? कामेत. त्याच्यानंतर बघितलं तर नामचा बरवा. कोण असेल? नामचा बरवा नावाचं शिखर आहे. नामच्या बरवा नंतर खाली गेला तर गुरला मंधोटा असेल, बद्रीनाथ असेल. नामच्या बरवा नंतर कोण असेल? गुरला मंधोटा जर बघितलं आणि त्याच्यानंतर कोण असेल तर बद्रीनाथ नावाचं शिखर असेल. कोण असेल? बद्रीनाथ. आता हा उतरता क्रम आहे. आपण जी गोष्ट लिहिली आहे ते कोण असेल? उतरता क्रम असेल. मी मागं पण तुम्हाला ट्रिक सांगितली आहे. जर सुरुवातीची 5-6 नावं तुम्हाला लक्षात ठेवायची असतील तर माऊची कामगिरी नाव पूर्ण नाही करत इथपर्यंत जर बघितलं तर बरं का
ही महत्वाची शिखर आहेत. ही काय असतील? महत्वाची शिखर. त्याच्यानंतर हा भाग ऍड झालाय कुर्ला, मंदोटा, बद्रीनाथ वगैरे. ही नावं जर लक्षात ठेवायची असेल तर माऊची कामगिरी, नाव पूर्ण नाही करत बर का, ही काही महत्वाची शिखर आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला हा क्रम लागून जाईल. ह्या पहिल्या जर 8-9 मध्ये जर बद्रीनाथ येत नाही, ह्याचा अर्थ बद्रीनाथ लहान आहे. ह्यांच्यामध्ये जर बघितलं तर बाकी आपल्याला पहिल्या 8-9 मध्ये अन्नपूर्णा दिसतंय, नंदादेवी दिसतंय, मकालू दिसतंय. मग अगोदर कोण येईल? बद्रीनाथ येईल. बद्रीनाथ नंतर कोण यायला पाहिजे? नंदादेवी आहे, यस नंदादेवी येईल. कोण येईल? क वाला पर्याय येईल. त्याच्यानंतर कोण आहे? नंदादेवीच्या अगोदर अन्नपूर्णा, अन्नपूर्णा दिसतंय, यस अ वाला पर्याय येईल. आणि त्याच्यानंतर कोण दिसतंय? तर मकालू वाला पर्याय दिसतंय, ड. ब, क, अ आणि ड. कुठं दिसतंय? ब, क, अ आणि ड. ब, ड नाही, ब, क. पर्याय क्रमांक काय असेल? पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असेल. पर्याय क्रमांक 4. ही लिस्ट पण लक्षात ठेवा. आत्ताही फॉरेस्ट मेन्सला जी काही फॉरेस्ट मेन्स झाली आता 4-5 दिवसापूर्वी, त्याच्यामध्ये सुद्धा हीच शिखरं होती. ह्याच्या व्यतिरिक्त कुठलाही भाग नव्हता. ही 1-2 शिखरं आहेत, कुर्ला, मंदोटा, बद्रीनाथ, केदारनाथ वाला भाग. पण हा नाही लक्षात राहिला तरी चालेल, कारण पहिल्या 8-9 मध्ये बद्रीनाथ कुठेही येत नाही. तर बद्रीनाथ लहान असेल तर चढता क्रम लावलाय तर बद्रीनाथ पासूनच सुरुवात व्हायला पाहिजे. माऊची कामगिरी, नाव पूर्ण नाही करत बर का. साधी ट्रिक आहे. 8-9 शिखरं एका लाईन मध्ये लक्षात राहतील. ही गोष्ट पण माहिती पाहिजे. पर्याय क्रमांक काय असेल? तर पर्याय क्रमांक 4 यायला पाहिजे. ह्याचं उत्तर शिखरांचा चढता क्रम असेल. त्याच्यानंतर थोडासा भाग वन डे रिव्हिजन बॅच आहे. येणाऱ्या कंबाईनसाठी क्विक रिव्हिजन करून देणारी आणि जवळजवळ सगळं रिव्हिजन करून देणारी एकदम महत्वाची बॅच आहे. तुम्हाला व्यवस्थित बघा ही बॅच, 100% फायदा होईल ह्या बॅचचा. आता पुढे येऊयात. तालचेर हे प्रमुख कोळसा क्षेत्र कोणत्या राज्यात आहे? कोळसा क्षेत्र आहे, तालचेरवाला आहे. जर आपण तालचेरला बाजूला ठेवूयात, थोडीशी बाकीची गोष्ट बघूयात. भारतामध्ये जर बघाल तर भारतामध्ये दगडी कोळशाचे साठे सर्वाधिक जास्त कुठे आहेत? तर झारखंड राज्यात आहेत. भारतामध्ये दगडी कोळशाचे साठे सर्वाधिक जास्त कुठं? झारखंड. त्याच्यानंतर कुठं असतील? तर ओडिसा. आणि त्याच्यानंतर कुठं असेल जर बघितलं तर छत्तीसगड राज्य आहे. ही 3 नावं तर ही महत्वाची आहेत दगडी कोळशांच्या साठ्यांच्या बाबतीत. दगडी कोळशाचं जर उत्पादन बघितलं आपण तर दगडी कोळशाचं उत्पादन सर्वाधिक जास्त कुठं होत आहे? छत्तीसगडला होत आहे. कुठं होत आहे? छत्तीसगड. 2 नंबर ओडिशा आणि 3 नंबर कुठं असेल? तर 3 नंबर आता उत्पादनाच्या बाबतीमध्ये झारखंड येईल. ही गोष्ट विशेष लक्षात ठेवा. कोण असेल? साठ्यांच्या बाबतीत झारखंड, ओडिसा, छत्तीसगड. तर उत्पादनाच्या बाबतीत छत्तीसगड, ओडिसा, झारखंड वाला भाग असेल. म्हणजे ही 3 राज्य फेमस आहेत. तर ह्या 3 राज्यातली काही बेसिक सब लोकेशन्स आपल्याला माहिती असली पाहिजेत. झारखंड मध्ये जाऊयात. झारखंड मध्ये जर बघितलं तर महत्वाची सब लोकेशन्स कुठली आहेत? बोकारो नावाचं सब लोकेशन आहे. त्याच्यानंतर झारिया नावाचं सब लोकेशन आहे, जिथं दगडी कोळशाचे साठे प्रमुख आहेत. त्याच्यानंतर जर बघितलं तर डाल्टनगंज म्हणून ठिकाण आहे. कुठलं? डाल्टनगंज. ही सगळी कुठे आहेत? झारखंडमध्ये आहेत. बोकारो, झारिया, डाल्टनगंज. त्याच्यानंतर जर बघितलात तर ओडिसामध्ये या. ओडिसामध्ये प्रमुख क्षेत्र जर बघितलं तर तालचेर म्हणून क्षेत्र आहे. तालचेर कुठलं असेल? तालचेर नावाचं क्षेत्र आहे. त्याच्यानंतर रामपूर हिमगिरी नावाचं क्षेत्र आहे. कुठलं असेल? रामपूर हिमगिरी नावाचं क्षेत्र आहे, जे दगडी कोळशासाठी प्रसिद्ध आहे. तालचेर उत्तर मिळाले आपल्याला. हे तालचेर कुठे आहे जर बघितलं पण तर ओडिसा राज्यामध्ये. पर्याय क्रमांक 3 कुठं असेल? ओडिसा. मग राहिलं कोण? तर छत्तीसगड पण मध्ये बघूयात एकदा. छत्तीसगड मध्ये जर बघितलं कोरबा नावाचं दगडी कोळशाचं क्षेत्र फेमस आहे छत्तीसगडमध्ये. त्याच्यानंतर चिरमिली नावाचं क्षेत्र आहे. कुठलं असेल? चिरमिली. त्याच्यानंतर झिलमिली नावाचं क्षेत्र आहे. झिलमिली नावाचं. ही गोष्ट पण लक्षात राहू द्या. कोरबा, चिरमिली किंवा चिरमिली म्हणतात. झिलमिली ही कुठली आहेत? तर छत्तीसगडमध्ये दगडी कोळशाची क्षेत्र आहेत. जर तुम्ही ओडिसामध्ये गेलात तर तालचेर, रामपूर हिमगिरी नावाचं क्षेत्र आहे. झारखंडमध्ये गेलात तर बोकारो, झारिया, डाल्टनगंज. बाकीच्या नावांमध्ये जर बघितलं पश्चिम बंगालमध्ये कोण असेल? तर पश्चिम बंगालमध्ये राणीगंज नावाचं क्षेत्र आहे. राणीगंज, जे भारतातलं पहिलं दगडी कोळशाची सुरुवात जर बघितली तर दगडी कोळशाची सुरुवातीची खाण जर कोण असेल भारतातली तर राणीगंज. अँथ्रासाइट प्रकारच्या दगडी कोळशासाठी फेमस आहे. बाकीची जर नावं बघितलीत आपण. त्याच्यानंतर आणखी 2 नावं घेता येईल आपल्याला. महाराष्ट्रामध्ये गेलात तर महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात साठ्यात. चंद्रपूर सोबत कोण असेल? बल्लारपूर तालुका. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट मध्य प्रदेश घ्या.
मध्य प्रदेशमध्ये बघाल तर सिंगरौली नावाचा जिल्हा आहे. सिंगरौली कुठला? सिंगरौली नावाचा जिल्हा आहे. हे सिंगरौली नावाचा जिल्हा सुद्धा दगडी कोळशासाठी कसा आहे? फेमस आहे. कुठला असेल? फेमस भाग असेल. ही गोष्ट लक्षात ठेवा, ही गोष्ट आपल्याला माहिती पाहिजे. ह्याच सिंगरौली जिल्ह्यामध्ये जो मध्य प्रदेश मधला आहे, ह्याच सिंगरौली जिल्ह्यामध्ये भारतातला सर्वात मोठा दगडी कोळशावरती वीज निर्मिती करणारा औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प आहे. भारतातला सर्वात मोठा औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प जो दगडी कोळशावरती वीज निर्माण करतो तो कुठे आहे? ह्याच सिंगरौली जिल्ह्यामध्ये आहे. कोणता? विंध्यनगर औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प. कुठला? विंध्यनगर औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प. ही गोष्ट माहिती असू द्या. ह्याचं उत्तर काय असेल? तर उत्तर तालचेर हे प्रमुख दगडी कोळशाचं क्षेत्र कुठं आहे? तर हे ओडिसामध्ये येतं. पर्याय क्रमांक 3 असेल. ह्या साइट्स पण लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 10व्या प्रश्नाकडे येऊयात. कोपेन यांच्या भारतातील हवामान वर्गीकरणानुसार आता व्यवस्थित वाचा. राजस्थानचा सर्वात पश्चिमेकडील मैदानी प्रदेश, राजस्थानचा सर्वात पश्चिमेकडील मैदानी प्रदेश. बघा शब्दप्रयोग कसा केला त्यांनी. असं सांगितलं नाही राजस्थानचं जे सर्वात पश्चिमेकडचं वाळवंट ना, वाळवंट. आता राजस्थानच्या सर्वात पश्चिमेकडील मैदानी प्रदेशात कोण असणार आहे? तर हे वाळवंट प्रदेश आहे. हे भारतीय महावाळवंट म्हणा, थारचं वाळवंट म्हणा किंवा राजस्थानचं वाळवंट म्हणा. हा सर्वात पश्चिमेकडचा जो काही वाळवंटी प्रदेश आहे तो वाळवंटी प्रदेश कशासाठी ओळखला जातो? अत्यंत शुष्क हवामानासाठी ओळखला जातो, ज्याला आपण काय म्हणतो? मरुस्थळी म्हणतो. ज्याला आपण काय म्हणतो? मरुस्थळी म्हणतो. मग राजस्थान मधला अत्यंत शुष्क मरुस्थळीवाला भाग कोपेन यांनी त्यांच्या हवामान वर्गीकरणामध्ये कोणत्या अद्याक्षरांनी दाखवला ही गोष्ट लक्षात घ्या. पर्यायाकडे जाऊया. आता BWH आणि BSH हे कोपेनचे नाहीत. हे दोन्ही कोणाचे? तर त्रिवार्ताचे आहेत. हे कोणाचे? त्रिवार्ताचे आहेत. बी वाले भाग हे त्रिवार्ताचे आहेत. हे दोन तर गेले. बीचा अर्थ कळतो आपल्याला. बीचा अर्थ वाळवंट प्रकारचं हवामान, अत्यंत शुष्क प्रकारचं हवामान. असं हवामान दर्शवण्यासाठी कोपेन किंवा त्रिवार्ता हे काय वापरतात? कुठलं कॅपिटल लेटर वापरतात? तर बी हे कॅपिटल लेटर वापरतात. इथपर्यंत गोष्ट सेम आहे. ह्याच्यानंतर गोष्ट बदलते. कोपेन यांनी जर बघितलं तर कॅपिटल एस आणि कॅपिटल डब्ल्यू वापरले. बी नंतर दिसते आपल्याला इथं. बी नंतर कॅपिटल डब्ल्यू आणि बी नंतर कॅपिटल एस वापरलाय. कॅपिटल एस कशासाठी? कॅपिटल एस स्टेपी प्रकारच्या हवामानासाठी. कॅपिटल एस कशासाठी? स्टेपी प्रकारचं हवामान. स्टेपी प्रकारचं हवामान म्हणजे कसलं? निम्न शुष्क, अर्धशुष्क. निम्न शुष्क म्हणा किंवा अर्धशुष्क प्रकारचं हवामान दर्शवण्यासाठी काय वापरलं गेलंय? कॅपिटल एस स्टेपी प्रकारचं. पण आपल्याला निम्न शुष्क विचारलंय का? सर्वात पश्चिमेकडं मरुस्थळीवाला भाग आहे. मरुस्थळीवाला भाग म्हणजे जवळजवळ कसा आहे? हा पूर्ण शुष्क प्रकारचा आहे. आणि पूर्ण शुष्क कशासाठी वापरलं गेलं जर बघितलं? पूर्ण शुष्क हे हवामान वर्गीकरणामध्ये दाखवण्यासाठी काय वापरलं गेलंय? तर कॅपिटल डब्ल्यू वापरलं गेलंय. कॅपिटल डब्ल्यू आहे. मग बी कॅपिटल डब्ल्यू, स्मॉल एच स्मॉल डब्ल्यू कुठं वापरलं गेलंय? तर इथं वापरलं गेलं. ह्या दोन मध्ये. इथं नाही. हे स्टेपी प्रकारचं आहे, निम्न शुष्क प्रकारचं आहे, जिथं वातावरण थोडंसं कमी शुष्क आहे. पण आपल्याला कमी शुष्कवाला एरिया विचारला नाही, सर्वात पश्चिमेकडचा विचारलाय. मरुस्थळीवाला जो पूर्ण शुष्क आहे किंवा सर्वात जास्त शुष्क आहे तर कॅपिटल बी कॅपिटल डब्ल्यू स्मॉल एच स्मॉल डब्ल्यू वाला भाग विचारला गेलाय. पर्याय क्रमांक कोण असेल? पर्याय क्रमांक 2 ही गोष्ट असेल. ही गोष्ट माहिती ठेवा. हीच गोष्ट कोपेनच्या ऐवजी त्रिवार्ता असा शब्द प्रयोग असता तर त्रिवार्तासाठी हा पर्याय योग्य आला असता. बी कॅपिटल डब्ल्यू एच स्मॉल एच, कॅपिटल बी कॅपिटल डब्ल्यू एच हा पर्याय कोणासाठी आला असता? त्रिवार्ता. पण आपल्याला कोपेन विचारलंय तर कोपेनसाठी कोण असेल? पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. पुढे जाऊयात. 11व्या प्रश्नावरती जाऊयात. भारताच्या एकूण भौगोलिक क्षेत्रफळापैकी किती टक्के भाग आवर्षण प्रवण मानला जातो? आवर्षण प्रवणचा अर्थ काय? जिथं सरासरीपेक्षा पाऊस कमी पडतो. 25% पाऊस कमी पडला तर साधं आवर्षण असेल. 25 ते 50% पाऊस कमी पडला तर मध्यम स्वरूपाचं आवर्षण असेल. 50%पेक्षाही आणखी पाऊस जर कमी पडला तर तीव्र आवर्षण असेल. आणि 75% पाऊस जर कमी पडला तुमच्या भागामध्ये सरासरी पर्जन्यापेक्षा तर अतितीव्र आवर्षण असेल. मध्यम, साधं, तीव्र, अतितीव्र असा सगळा आवर्षण प्रवण जर भाग काढला तर तो भारताच्या एकूण भौगोलिक क्षेत्रफळापैकी किती टक्के भाग व्यापतो? तर भारताच्या भौगोलिक क्षेत्रफळापैकी 16% भाग व्यापतोय. ही गोष्ट आपल्याला माहिती असू द्या. अशा बेसिक फॅक्ट्स. 16% भूभाग व्यापतोय. मग ह्या 16% भूभागामध्ये भारताची किती टक्के लोकसंख्या येते? ह्या आवर्षणग्रस्त प्रदेशामध्ये जर बघितलं तर भारताची 12% लोकसंख्या येते. किती येते? 12% लोकसंख्या येते. हे भारतासाठी आहे.
हे भारतासाठी आहे. भारताच्या 16% भाग आणि 12% लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये पण अवर्षणग्रस्त प्रदेश आहे. जिथं पर्जन्य 50 सेंटीमीटर पेक्षा कमी आहे असा भूभाग महाराष्ट्राच्या किती टक्के भाग व्यापतोय, तर महाराष्ट्राच्या 20% भाग व्यापतोय. आणि महाराष्ट्राची किती टक्के लोकसंख्या ह्या अवर्षणग्रस्त प्रदेशात येते, तर महाराष्ट्राची 16% लोकसंख्या अवर्षणग्रस्त प्रदेशात येते. हे महाराष्ट्रासाठी आहे, हे भारतासाठी आहे. इकडेही 16 दिसतंय, तिकडेही 16 दिसतंय, पण हा भारताच्या 16% भाग आहे आणि ही महाराष्ट्राची 16% लोकसंख्या. कन्फ्यूज होऊ नका. आकडेवारी जरा थोडीशी व्यवस्थित लक्षात ठेवा. भारताच्या एकूण भौगोलिक क्षेत्रफळापैकी अवर्षण प्रवण भाग किती असेल, तर 16%. भारताची किती टक्के लोकसंख्या अवर्षण प्रवण भागात राहते, तर 12%. महाराष्ट्राचा किती टक्के भाग अवर्षण प्रवण प्रदेशात येतो, तर जवळजवळ 62,000 चौरस किलोमीटर महाराष्ट्रासाठी 20% भाग. महाराष्ट्राची किती टक्के लोकसंख्या अवर्षण प्रवण भागात, तर 16%. ह्या बेसिक काही फॅक्च्युअल गोष्टी आहेत, आपल्याला थोड्याशा लक्षात राहणं गरजेचं आहे. पर्याय क्रमांक 3. 12व्या प्रश्नाकडे जाऊयात. खालीलपैकी कोणत्या वर्षी भूपट्ट विवर्तनिकी सिद्धांत मांडला, ज्याला आपण प्लेट टेक्टॉनिक्स म्हणतो. भूपट्ट विवर्तनिकी सिद्धांत हा भूगोलातला अत्यंत महत्वाचा सिद्धांत आहे, जो तुम्हाला भूखंड अस्थिर आहेत, सागरी तळभाग अस्थिर आहेत, भूकंप का बरं निर्माण होतात, ज्वालामुखी का बरं निर्माण होतात, हिमालयासारख्या वली पर्वतांची निर्मिती कशी होते, सागराच्या तळभागावरती असणारे अत्यंत खोल खड्डे आहेत ज्याला सागरी गर्ता म्हणतो आपण, ह्या सागरी गर्ता कशा निर्माण होतात, ह्या सगळ्यांची उत्तर देणारा सिद्धांत म्हणजे कोण असेल, तर भूपट्ट विवर्तनिकी सिद्धांत, प्लेट टेक्टॉनिक्स. भूपट्ट विवर्तनिकी सिद्धांताच्या बाबतीत 2 नावं येतात. कुठली 2 नावं येतात बघा. एक मॅकेन्झी हे नाव येतं. मॅकेन्झी व पार्कर ही एक जोडी आहे. ह्या जोडीने पण ह्या प्लेट टेक्टॉनिक्स वरती किंवा भूपट्ट विवर्तनिकी सिद्धांतावरती काम केलंय. आणि ह्यांच्यापेक्षा आणखी काम कोणी केलंय, तर WJ मॉर्गन नाव आहे. कोण आहे, तर WJ मॉर्गन. विशेष सिद्धांतावरती काम कोणी केलंय, तर WJ मॉर्गन यांनी केलंय. मग मॅकेन्झी आणि पार्कर यांनी ही गोष्ट 1967 मध्ये मांडली. त्याच्यामध्ये आणखी काही थोडेसे अपडेट्स करून त्याला भूपट्ट विवर्तनिकी सिद्धांत हे नाव देणं आणि त्याच्यातल्या काही विशेष गोष्टींचा भाग मांडणं हे काम कोणी केलंय, तर 1968 मध्ये WJ मॉर्गन यांनी केलंय. म्हणून भूपट्ट विवर्तनिकी सिद्धांताचं वर्ष कोणतं मानलं जातं, तर भूपट्ट विवर्तनिकी सिद्धांताचं वर्ष 1968 हे वर्ष मानलं जातं. जर कुणी मांडला असं एक सिंगल नाव विचारलं, एकच नाव शोधायचं तुम्हाला, तर WJ मॉर्गन. जर नावांचा ग्रुप शोधायचा आहे तर मॅकेन्झी, पार्कर आणि WJ मॉर्गन ही तिन्ही नावं येतील. जर ग्रुप असेल तर ओनली वन, एकच नाव शोधायचं असेल तर WJ मॉर्गन हे नाव येईल. क्लिअर. कुणाच्या बाबतीत, तर भूखंड विवर्तनिकी सिद्धांताच्या बाबतीत. पुढे जाऊयात, 13व्या प्रश्नाकडे जाऊयात. भारतात ठिबक सिंचनाच्या बाबतीत सर्वात आघाडीवरचं राज्य कोणतं. पहिली गोष्ट हे कळणं गरजेचं आहे की ठिबक सिंचन काय. झाडाच्या मुळाशी किंवा पिकाच्या मुळाशी एका पॉलिथिन पाईपच्या साह्याने थेंब थेंब किंवा अत्यंत कमी प्रमाणामध्ये थेंब थेंब थोडं 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 पाणी सोडणं म्हणजे काय असेल, तर ठिबक सिंचनाचा प्रकार असेल. कोण असेल, ठिबक सिंचन. ठिबक सिंचनाचा शोध जर बघितला तर इस्रायल शास्त्रज्ञ आहेत सिमला ब्लाच. इथं जर बघितलं तर सिमली ब्लाच म्हणून कोण असेल, सिमली ब्लाच नावाचे शास्त्रज्ञ आहेत. ह्यांनी शोध लावलाय कशाचा, सिमली ब्लाच. कुठले शास्त्रज्ञ आहेत, इस्रायल देशाचे आहेत. कुठले असतील, इस्रायल देशाचे आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवा. ह्यांनी ठिबक सिंचनाचा शोध लावलाय. ठिबक सिंचन का बरं महत्वाचं आहे आपल्याला, कारण जर ठिबक सिंचन वापरत असाल आपण तर ठिबक सिंचनामुळे काय होतं बघा. ठिबक सिंचनामुळे उत्पन्नात वाढ होते किंवा उत्पादनात वाढ होते. उत्पन्न म्हणण्यापेक्षा पण उत्पादन असा शब्द घेऊयात. उत्पादनात वाढ होते. उत्पादनात किती टक्क्याने वाढ होते जर बघितलं, 30 ते 200% तुमच्या उत्पादनात वाढ होऊ शकते. अन्नधान्य उत्पादन असेल किंवा कुठलंही उत्पादन असेल. त्याच्यानंतर पाण्याची बचत होते. बरोबर आहे, पाण्याची बचत होते. किती टक्के बचत होते जर बघितलं तर ते 30 ते 80% पाण्याची बचत होते. त्याच्यानंतर तुम्ही ठिबक सिंचनाच्या साह्याने खत सुद्धा देऊ शकता, तर खत देण्याच्या खर्चात बचत होते. खत देण्याच्या खर्चात बचत होते. ही बचत बघितली तर खर्चात खत देण्याच्या किती टक्के बचत होते, 30 ते 35%. ह्या गोष्टी पण आयोग प्रिलिम्सला विचारेल तुम्हाला की ठिबक सिंचनामुळे उत्पादनात किती वाढ होते, पाण्याची किती टक्के बचत होते,
खतं देण्याच्या खर्चात किती बचत होते, ह्या सगळ्या गोष्टी. आता मूळ मुद्द्याकडे येऊयात की ठिबक सिंचनाच्या बाबतीत सर्वात आघाडीवरचं राज्य कोणतं. ठिबक सिंचनाच्या बाबतीत सर्वात आघाडीवरचं राज्य एक मध्य प्रदेश आणि दुसऱ्या क्रमांकावरती कोण आहे तर महाराष्ट्र. दुसऱ्या क्रमांकावरती कोण आहे महाराष्ट्र. ठिबक सिंचनाच्या बाबतीत सर्वात आघाडीवरचं राज्य कोण असेल तर आंध्र प्रदेश असेल. कोण असेल आंध्र प्रदेश. हे ठिबक सिंचनाच्या बाबतीत झालं. तुषार सिंचन पण प्रकार आहे ह्याचा. कोण असेल तुषार सिंचन पण प्रकार आहे. ही गोष्ट पण लक्षात ठेवा. तुषार सिंचन. तुषार सिंचनाच्या बाबतीत आघाडीवरचं राज्य कोण आहे भारतातलं तर तुषार सिंचनाच्या बाबतीत आघाडीवरचं राज्य राजस्थान हे राज्य आहे. तुषार सिंचन राजस्थान तर ठिबक सिंचन आंध्र प्रदेश. ठिबक सिंचनामध्येच 2 नंबरला कोण आहे तर महाराष्ट्र आहे. ह्या गोष्टी बेसिक गोष्टी आपल्याला ठिबक सिंचनाच्या बाबतीत माहिती पाहिजेत. सिमली ब्लाच म्हणून शास्त्रज्ञ इस्राईल देशाच्या तिथं शोध लावला त्यांनी. मग हळूहळू हे सगळीकडे पसरत गेलं. पुढे जाऊया. 13वा प्रश्न पर्याय क्रमांक काय असेल 4 हे उत्तर असेल. त्याच्यानंतर 14व्या प्रश्नाकडे जाऊयात. खालीलपैकी कोणत्या नदीला बंगालचे दुःखाश्रू म्हणतात किंवा पश्चिम बंगालचे म्हणा. काय असेल पश्चिम बंगालच्या दुःखाश्रूंची नदी म्हणते. जर बघितलं तर गंगा नदी पश्चिम बंगालमधून वाहते पण ती पूर परिस्थिती निर्माण करत नाही. हुगळी नदी वाहते पण हुगळी नदी ही पूर परिस्थिती निर्माण करत नाही. हुगळी नदीची उपनदी असणारी दामोदर नदी मात्र पश्चिम बंगालमध्ये पूर परिस्थिती निर्माण करते. दामोदर नदी कोणाची उपनदी आहे हुगळी नदी. हुगळी नदी कोण आहे हुगळी नदी गंगा नदीची वितरिका आहे. हुगळी नदी कोण आहे गंगा नदीची वितरिका आहे आणि ह्या वितरिकेची उपनदी कोण आहे तर दामोदर नदी. दामोदर नदी मात्र पश्चिम बंगालमध्ये काय निर्माण करते पूर परिस्थिती निर्माण करते, नुकसान करते, आर्थिक जीवित नुकसान करते. म्हणून कुणाला पश्चिम बंगालची दुःखाश्रू नदी म्हटलं जातं तर दामोदर नदीला पश्चिम बंगालची दुःखाश्रू नदी म्हणतात. सुवर्णरेखा नदी झारखंडमध्ये उगम पावते छोट्या नागपूर पठारावरती. थोडासा भाग पश्चिम बंगालमध्ये वाहतो पुन्हा ओडिसामध्ये येऊन बंगालच्या उपसागराला मिळते. हिचा काही संबंध नाही. हुगळी नदी पूर परिस्थिती नाही तर गंगा नदी. उत्तर काय असेल दामोदर नदी. हे पश्चिम बंगाल दुःखाश्रूच्या बाबतीत. आसामचे दुःखाश्रू ब्रह्मपुत्रा नदी. बिहारचे दुःखाश्रू कोसी नदी. ही नावं आपल्याला माहिती आहेत. बेसिक नाव कोण असेल तर दामोदर नदी. प्रश्न क्रमांक 14. त्याच्यानंतर 15व्या प्रश्नाकडे येऊयात. जगातील सर्वात लांब धरण म्हणून ओळख असणाऱ्या हिराकूड धरण. जगातलं सर्वात लांब धरण ज्या धरणाची भिंत सर्वात लांब आहे असं धरण म्हणून ओळखलं जाणार हिराकूड धरण डॅश डॅश नदीवरती आणि डॅश डॅश राज्यात बांधण्यात आलंय. हे हिराकूड धरण कोणत्या नदीवरती आहे. हे हिराकूड धरण महानदीवरती आहे. कोण असेल महानदीवरती. महानदी कुठं उगम पावते छत्तीसगडमध्ये उगम पावते. छत्तीसगडमध्ये जर बघितलं तर इथं बस्तरच्या पठारावरती किंवा दंडकारण्य पठारावरती उगम पावते. बस्तरच्या पठारावरून छत्तीसगडमधून ओडिसामध्ये येते. ओडिसामध्ये संबळपूर नावाचा जिल्हा आहे. ओडिसामध्ये कुठला जिल्हा आहे संबळपूर नावाचा जिल्हा आहे. ह्या संबळपूर जिल्ह्यामध्ये हे हिराकूड धरण आहे. कोणत्या नदीवरती तर महानदीवरती. आणि मग महानदी हे धरण कुठं आलं तर संबळपूर ओडिसा. राज्य कुठलं असेल तर ओडिसा राज्य असेल. कुठलं राज्य असेल ओडिसा राज्य असेल. मग संबळपूर हिराकूड धरणातून तर ती परत कुठं वाहते तर ही महानदी पश्चिम बंगालच्या जर बघितलं तर बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. कटक नावाचं शहर आहे ओडिसामध्ये. ओडिसामध्ये कोणतं शहर आहे कटक नावाचं शहर आहे. ह्या कटक शहराजवळ त्रिभुज प्रदेश निर्माण करत. ह्या कटक शहराजवळ ओडिसामध्ये त्रिभुज प्रदेश निर्माण करत ती कुणाला जाऊन मिळते तर बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. जवळजवळ 851 किलोमीटरचा प्रवास करते. महानदी किती किलोमीटरचा प्रवास करते 851 किलोमीटरचा प्रवास करते. उगम ठिकाण शेवट कोणतं धरण आहे कोणत्या राज्यात आहे किती लांबी आहे ह्याचा अंदाज आपल्याला महानदीच्या बाबतीत असायला पाहिजे. ही गोष्ट पर्याय क्रमांक काय असेल सुवर्णरेखा आहे का नाही महानदी आहे पण झारखंड नाही ओडिसा आहे. त्याच्यानंतर कोसीचा तर काही विषयच नाही. कोण असेल पर्याय क्रमांक 4 महानदी ओडिसा राज्य असेल. संबळपूर धरणात संबळपूर जिल्हा हिराकूड धरण. 16व्या प्रश्नाकडे जाऊयात. खालीलपैकी कोणते उद्दिष्ट हे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2020 नाही असं विचारलंय. काय विचारलंय कोणतं उद्दिष्ट जर बघितलं 2020 ची उद्दिष्ट किंवा 2000 जर बघितलं राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 जर बघितलं ह्याची निर्मितीची प्रक्रिया बघितली तर ह्याच्या निर्मितीची प्रक्रिया काय जर बघितलं तर दुसरं लोकसंख्या धोरण आहे. हे जर बघितलं तर भारतातलं हे दुसरं लोकसंख्या धोरण आहे. हे दुसरं लोकसंख्या धोरण निर्माण करण्याच्या आधी एक समिती निर्माण करण्यात आली होती. डॉक्टर M.S. स्वामीनाथन.
कोणती समिती होती? डॉक्टर MS स्वामीनाथन समिती होती. ती समिती कधी गठीत करण्यात आली? 93 मध्ये. MS स्वामीनाथन समितीने 1994 मध्ये आपला अहवाल सादर केला लोकसंख्या धोरण निर्माण करण्याच्या बाबतीत, आणि ह्या अहवालावरती आधारित 2000 मध्ये भारतातलं दुसरं राष्ट्रीय लोकसंख्या धोरण ठरवण्यात आलं. ह्या राष्ट्रीय लोकसंख्या धोरण हे दुसरं जे काही लोकसंख्या धोरण आहे, पहिलं कधीच आहे तर 16 एप्रिल 1976चं. कधी आहे पहिलं लोकसंख्या धोरण? 16 एप्रिल 1976ला जाहीर झालेलं हे पहिलं भारताचं लोकसंख्या धोरण आहे. जर आपण 2000च्या धोरणावरती येऊयात, 2000 धोरणाचे जर उद्दिष्ट बघितली तर इथं जर बघितलं, माता मृत्यूदर कमी करणे. काय करणे? माता मृत्यूदर कमी करणे. माता मृत्यूदर किती करायचा होता? 1,00,000 मातांमागं जर बघितलं तर 100 इतका करायचा होता. दुसरी गोष्ट बघितली तर अभ्रक मृत्यूदर कमी करणे. काय असेल? अभ्रक मृत्यूदर कमी करणे हा किती कमी करायचा होता? तर प्रत्येक 1000 बालकांमागं जर बघितलं तर हा 30 इतका करायचा होता. प्रत्येक 1000 बालकामागं हा किती करायचा होता? 30 इतका करायचा होता. ह्या दोन गोष्टी आहेत. त्याच्यानंतर काही महत्वाच्या गोष्टी आहेत. 14 वर्षाच्या खालची जी काही मुलं मुली आहेत, 14 वर्षाच्या खालची, त्यांना प्राथमिक शिक्षण मोफत. ते कुठं होतं? 2000च्याच लोकसंख्या धोरणामध्ये होतं. तिसरं उद्दिष्ट. त्याच्यानंतर जर बघितलं तर वैश्विक लसीकरण उद्दिष्ट होतं. इथं दिसतंय हे आहे. त्याच्यानंतर जन्म मृत्यू विवाह यांची 100% नोंद करणे हेही उद्दिष्ट आहे. त्याच्यानंतर कायद्याने लग्नाचं किमान वय ठरवणे. कायद्याने लग्नाचं किमान वय ठरवायचं उद्दिष्ट ह्याच्यामध्ये नव्हतं. इथं जर बघितलं तर लग्नाचं वय वाढवणे हे उद्दिष्ट होतं 2000चं. कायद्याने लग्नाचं किमान वय कुठं ठरवलं होतं? पहिल्याच धोरणामध्ये ठरवलं होतं. जे मुलींसाठी 18 वर्ष आणि मुलांसाठी 21 वर्ष हे जे काही किमान वय कायद्याने ठरवायचं होतं ना, ते दुसऱ्या लोकसंख्या धोरणामध्ये नाही, ते पहिल्याच धोरणामध्ये ठरवलं गेलं. कधी? पहिल्याच धोरणामध्ये. त्याच्यामुळे कायद्याने लग्नाचं किमान वय ठरवणं नाही, तर ते कुठं ठरवण्यात आलं होतं? पहिल्या ह्याच्यामध्ये. दुसऱ्या ह्याच्यामध्ये काय उद्दिष्ट होतं? तर कायद्याने इथे जर बघितलं तर लग्नाचं किमान वय वाढवणे हे उद्दिष्ट होतं. त्याच्यानंतर अभ्रक मृत्यूदर प्रति हजारी 30 पर्यंत आणणं हे जर आपण इथं दिलं, हेही उद्दिष्ट असेल. काय असेल? हे उद्दिष्ट असेल. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2020ची उद्दिष्ट 2000ची उद्दिष्ट, राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000ची उद्दिष्ट आपल्याला माहिती असायला पाहिजेत. माता मृत्यूदर, अभ्रक मृत्यूदर किती आहे, त्याच्यानंतर वैश्विक लसीकरण असेल, कुटुंब कल्याण कार्यक्रम आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवणे, लहान कुटुंबाबद्दल माहिती देणे, लहान कुटुंबांचा स्वीकार करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करणे. हम दो हमारे दो ही जी काही संकल्पना आली आहे, ही संकल्पना कुठून आली आहे? तर ह्या राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 ह्या दुसऱ्या राष्ट्रीय लोकसंख्या धोरणापासून आली. हम दो हमारे दो वाली गोष्ट. कारण लहान कुटुंबाचं महत्व पटवून देणे, ते लोकांना अडॉप्ट करण्यासाठी सांगणे, कुटुंब कल्याणाचे नियोजन, कुटुंब कल्याणाचे जे काही कार्यक्रम आहेत लोकांपर्यंत पोहोचवणे, वैश्विक लसीकरण असणे, वैश्विक लसीकरण करणे, संसर्गजन्य रोगांबद्दल जर माहिती लोकांना देणे, ही सगळी उद्दिष्ट कोणाची आहेत? तर लोकसंख्या धोरण 2000ची आहेत. जे दुसरं लोकसंख्या धोरण आहे, पहिलं कधीच आहे तर 16 एप्रिल 1976चा. ह्या गोष्टी पर्याय क्रमांक काय असेल? तर पर्याय क्रमांक 3 हे उद्दिष्ट असेल. कायद्याने लग्नाचं किमान वय ठरवणे नाही, लग्नाचं वय वाढवणे हे दुसऱ्याचं उद्दिष्ट आहे. आणि लग्नाचं किमान वय तर कायद्याने कुठं ठरवण्यात आलंय? पहिल्या ह्याच्यामध्येच ठरवण्यात आलंय. त्याच्यानंतर 17व्या प्रश्नाकडे जाऊयात. भारतात कोणत्या राज्यात अनुसूचित जमातींची लोकसंख्या सर्वात जास्त आहे? भारतामध्ये अनुसूचित जमातीची लोकसंख्या बघाल तर सर्वात जास्त कुठे आहे? तर मध्य प्रदेशमध्ये आहे. भारतामध्ये अनुसूचित जमातींची सर्वात जास्त लोकसंख्या कुठं असेल? तर मध्य प्रदेशमध्ये. आणि सर्वात कमी लोकसंख्या कुठं असेल? शेड्यूल्ड ट्राईब्सची जर बघितली तर गोवा राज्य. कुठं असेल? गोवा राज्य. हे लोकसंख्येच्या बाबतीत. जर अनुसूचित जमातीचं प्रमाण बघितलं तर मिझोराममध्ये. अनुसूचित जमातीचं सर्वात जास्त प्रमाण बघाल तर मिझोराममध्ये. तर अनुसूचित जमातीचं सर्वात कमी प्रमाण कुठं असेल? तर उत्तर प्रदेशमध्ये असेल. हे लोकसंख्या आहे. प्रमाण बघाल तर प्रमाण सर्वात जास्त कुठं असेल? तर मिझोरम. आणि सर्वात कमी कुठं असेल प्रमाण जर बघाल
तर युपी मध्ये सर्वात कमी प्रमाण आहे. ह्या गोष्टी बेसिक गोष्टी लक्षात ठेवा. मग अनुसूचित जमातीची लोकसंख्या किती, त्यांचं भारताच्या एकूण लोकसंख्येमध्ये प्रमाण किती, ह्या सगळ्या गोष्टी आपण कुठं मेन्शन केल्यात. जर तुम्ही आपला भारताची लोकसंख्या 2011 हे लेक्चर बघितलं असेल युट्यूबवरती, तर हा सगळा डेटा आपण तिथं कव्हर केला. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, त्या सगळ्या गोष्टी असतील. ही गोष्ट असेल. पर्याय क्रमांक काय, तर पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. 18व्या प्रश्नाकडे जाऊयात. खालीलपैकी कोणती नदी अरबी समुद्राला जाऊन न मिळता कच्छच्या रणमध्ये जाऊन मिसळते? कुठे जाऊन मिसळते? अरबी समुद्राला नाही जात, कच्छच्या रणमध्ये जाऊन मिसळते. मग आपण जर नदी बघितली, साबरमती. साबरमती नदी उगम कुठं पावते? राजस्थानमध्ये, उदयपूर जिल्हा. राजस्थानमधून कुठे येते? तर गुजरातमध्ये येते. गुजरातमध्ये खंबाच्या काठात ती अरबी समुद्राला मिळते, म्हणजे ही नाहीये. त्याच्यानंतर चंबळ नदी. चंबळ नदी कुठे उगम पावते? विंध्य पर्वतामध्ये उगम पावते, मध्य प्रदेशमध्ये उगम पावते. मध्य प्रदेशमधून राजस्थान, राजस्थानमधून युपी मध्ये जाते. अरबी समुद्रात आता काही प्रश्नच येत नाही. युपी मध्ये जाऊन ही कुणाला मिळते? यमुना नदीला जाऊन मिळते, यमुना नदीला. हिचाही काही विषय येत नाही. मही नदी, मही कुठं उगम पावते? विंध्य पर्वत रांगात, मध्य प्रदेशमध्ये उगम पावते. मही नदी कुठं उगम पावते? विंध्य पर्वत रांगात, मध्य प्रदेशमध्ये. मध्य प्रदेशमधून राजस्थान, राजस्थानमधून गुजरातमध्ये येते. गुजरातमध्ये खेडा नावाचा जिल्हा आहे. गुजरातमध्ये कुठला जिल्हा आहे? खेडा नावाचा जिल्हा आहे. त्या खेडा जिल्ह्यामध्ये खंबाच्या आखातामध्ये अरबी समुद्राला जाऊन मिळते, म्हणजे ही नदी नाही. राहिलं कोड? लुणी नदी. राहिलं कोड? लुणी नदी. आणि लुणी नदीच हेच उत्तर असेल, कारण लुणी नदी जर बघितली तर लुणी नदी कुठं उगम पावते? लुणी नदी अरवली पर्वताच्या पश्चिम बाजूला उगम पावते. अजमेर नावाचं ठिकाण आहे. अरवली पर्वताच्या जर बघितलं तर अरवली पर्वताच्या पश्चिम बाजूला कुठं? अजमेर नावाचं शहर आहे. ख्वाजा गरीब नवाज वालं, KGN वालं, ख्वाजा गरीब नवाज वालं, त्या अजमेर शहराजवळ उगम पावते. अजमेर पासून पश्चिमेला वाहत येते. 511 किलोमीटरचा प्रवास करते. किती? 511 किलोमीटरचा प्रवास करते. आणि कुठं येऊन थांबते? तर कच्छच्या रणमध्ये येऊन थांबते. कुठं येऊन थांबते? तर कच्छच्या रणमध्ये येऊन थांबते. ही नदी कुठली आहे? तर लुणी नदी आहे. लुणी नदीलाच दुसरं नाव काय? लवणावती म्हणतात. लवणावती. लुणी नदीलाच दुसरं नाव काय? लवणावती. लवणावती का बरं? मिठाची नदी आहे. मिठाची नदी का बरं? नदीचं पाणी जास्त खारं आहे. नदीच्या पाण्यात क्षारांचं प्रमाण कसं आहे? तर जास्त आहे, म्हणून लवणावती किंवा मिठाची नदी. उगम ठिकाण लक्षात ठेवा, अरवली पर्वत, अजमेर. तर शेवट कुठं आहे? कच्छच्या रणमध्ये आहे. कुठं आहे? कच्छच्या रणमध्ये. हीच ती नदी आहे जी अरबी समुद्राला जाऊन न मिळता पश्चिम वाहिनी आहे, पण अरबी समुद्राला जाऊन मिळत नाही. कच्छच्या रणच्या दलदलीच्या प्रदेशामध्ये थांबते. पर्याय क्रमांक काय असेल? पर्याय क्रमांक 4 लुणी नदी हे उत्तर असेल 18व्या प्रश्नासाठी. 19वा प्रश्न. योग्य जोड्या लावा. तराई, भांगर, भाबर, खादर. सोपा भाग आहे. तराई, भांगर, खादर कोण आहेत? हे गाळाच्या मैदानी प्रदेशाचे भौगोलिक विभाग आहेत. कोण आहेत? गाळाच्या मैदानी प्रदेशाचे भौगोलिक विभाग आहेत. तराईचा अर्थ काय? तराईचा अर्थ ओला प्रदेश, दलदलीचा प्रदेश. कुठे दिलाय? ओला दलदलीचा प्रदेश. 3 नंबर. भांगर, भंगारवाली गोष्ट. भंगार म्हणजे जुना. भांगर जुन्या गाळाचा मैदानी प्रदेश. जुन्या गाळाचा मैदानी प्रदेश असेल. त्याच्यानंतर भाबर, शिवालिकच्या दक्षिण पायथ्याला निर्माण होणारा जाड्या भरड्या दगडगोट्यांच्या संचयनाचा प्रदेश. काय असेल? तर भाबर, दगडगोट्यांच्या संचयनाचा प्रदेश. खादर, खादरचा अर्थ काय? तर नवीन गाळाचा प्रदेश. खादरचा अर्थ काय? नवीन गाळाचा प्रदेश. म्हणजे कोण असेल? 3 नंतर जर बघितलं तर 1. 3 इथं दिसतंय, हे 2 गेले. 3 नंतर 1 म्हणजे पर्याय क्रमांक कोण दिसतोय? तर पर्याय क्रमांक 3 दिसतोय. 3, 1 त्याच्यानंतर काय असेल? 4 त्याच्यानंतर कोण असेल? तर 2. पर्याय क्रमांक काय असेल? पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल ह्याचं. कोणाचं? तराई, भांगर, भाबर, खादरवाला भाग. ही गोष्ट आपल्याला माहिती आहे. हा क्रम लक्षात ठेवा. ह्या गाळाच्या मैदानी प्रदेशांचे हे जे काही विभाग आहेत ह्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम कुठला असेल? तर भाबर येईल अगोदर. सर्वात उत्तरेला कुठला पट्टा असेल? भाबर. भाबर नंतर कोण असेल? तराई. तराई नंतर कोण येईल? तर भांगर येईल. आणि भांगर नंतर कोण येईल? तर खादर येईल. आपण हे कसं लक्षात ठेवतो? उत्तरेकडून दक्षिणेकडे भात, भंगार खातो. कोण असेल? भात, भंगार खातो. भाबर, तराई, भांगर आणि कोण असेल? तर खादर. भात, भंगार खातो हा उत्तर दक्षिण क्रम आहे. आणि प्रत्येकाचा अर्थ काय होतो त्याच्या जोड्या लावा. पर्याय क्रमांक 3. 20व्या प्रश्नाकडे येऊयात. 20वा प्रश्न काय सांगतोय? श्रीनगर ते लेह. श्रीनगर ते लेह यांना जोडणारा रस्ता कोणत्या खिंडीतून जातो?
पीर पंजाल खिंड, पीर पंजाल खिंड. पीर पंजाल खिंडीतून कुठला रस्ता चाललाय? जम्मू ते श्रीनगर ह्यांना जोडणारा रस्ता पीर पंजाल खिंडीतून चाललाय. जो पीर पंजाल खिंडीतून जुना रस्ता आहे, पारंपरिक रस्ता आहे, जो आपण बरीच वर्ष झालं वापरतोय, तो रस्ता कोण आहे? तर पीर पंजाल खिंडीतून कुठं चालला? हा जम्मू ते श्रीनगर. काय असेल? जम्मू ते श्रीनगर जाणारा. परंतु पीर पंजाल खिंडीतून जाणारा रस्ता हिवाळ्यामध्ये बंद होतो. पीर पंजाल खिंडीतून जाणारा रस्ता बर्फामुळे बंद होतो. त्याच्यामुळे आपण नवीन रस्ता निर्माण केलाय. जम्मू ते श्रीनगर जाणारा नवीन रस्ता कोणत्या खिंडीतून जातो? तर बनिहाल खिंडीतून जातो. ह्याच बनिहाल खिंडीमध्ये कुठला बोगदा निर्माण केलाय? जवाहर बोगदा निर्माण केलाय. कुठला? जवाहर बोगदा निर्माण केलाय. कुठल्या खिंडीमध्ये? तर ह्या बनिहाल खिंडीमध्ये. बारालापचाला खिंड कुठं आहे? बारालापचाला तिकडं हिमाचल प्रदेशवाल्या भागामध्ये. हिमाचल प्रदेशमध्ये श्रीनगर लेहचा काय संबंध? नाही. उरलं कोण? उरलं कोण? तर झोजिला. उरलं कोण? झोजिला. श्रीनगर ते लेह, श्रीनगर ते लेह लडाख जाणारा रस्ता कोणत्या खिंडीतून चाललाय? तर झोजिला खिंडीतून चाललाय. ही गोष्ट लक्षात ठेवा. हा नकाशा जर लक्षात ठेवाल तर सगळ्या गोष्टी याला सुरुवात होतील. बघा, पीर पंजाल इथं जम्मू नावाचं शहर आहे आणि इकडं श्रीनगर नावाचं शहर आहे. जम्मू ते श्रीनगर कुठला रस्ता? जुना पारंपरिक रस्ता पीर पंजाल. जम्मू ते श्रीनगर नवीन रस्ता कोणत्या खिंडीतून चाललाय? तर बनिहाल खिंडीतून चाललाय. झोजिला श्रीनगर ते लेह कोण असेल? श्रीनगर ते लेह जाणारा रस्ता कोणत्या खिंडीतून चाललाय? तर झोजिला खिंडीतून चाललाय. बारालापचाला इथं आहे. बारालापचाला इथं आहे. इथं स्पिती व्हॅली नावाचा एरिया आहे. स्पिती व्हॅली ते लेह जाणारा रस्ता बारालापचाला. त्याच्यानंतर कुलू मनाली, कुलू मनाली ते लेह जाणारा रस्ता बनिहाल खिंडीतून. मग बाकी नितीला असेल, लिपुलेक असेल, शिपकीला असेल, नथुला, जेलेपला, बोमदिला, दिहांगळी आणि कोण असेल तर लिखावाणी खिंड. ह्या खिंडींची माहिती आपल्याला बेसिक माहिती पाहिजे, कारण कंबाईन 2020 ला खिंडींचा पूर्वेकडून पश्चिमेकडे क्रम लावा असा प्रश्न विचारला होता. आता कदाचित खिंडीवरती प्रश्न आला तर खिंडीची माहिती विचारली जाऊ शकते. त्याच्यामुळे ह्या नकाशाचा अभ्यास थोडासा व्यवस्थित असायला पाहिजे. ही गोष्ट आपल्याला बेसिक कळली पाहिजे. हा सगळा भाग कुठला होता? तर भारताच्या भूगोलावरच्या प्रश्नांचा भाग होता. अशाच पद्धतीच्या आणखी काही परीक्षेपर्यंत तुम्हाला व्हिडिओ येतील, लेक्चर्स येतील, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त भूगोलाची माहिती मिळेल. चला, तुमचा जास्त वेळ घेणार नाही. परत एकदा सर्वांना विनंती करेल, ज्यांनी आणखी आपलं युट्यूब टेलिग्राम सबस्क्राईब केलं नाही, कृपया सबस्क्राईब करा. तुमच्या काही कमेंट्स असतील तर कमेंट्स खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा. चांगल्या चांगल्या कमेंट्स कळवा. विनाकारण काही लिहित बसू नका, कारण वेळ तुमच्याकडेही नाही. चांगली पटकन एक चांगली कमेंट करा आणि बाजूला व्हा. बरोबर? तुम्हाला असेच रेग्युलरली ऑब्जेक्टिव्ह प्रश्न सोडवायचे असतील तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा, जॉग्रफी बाय अवधूत सर हे टेलिग्राम चॅनल. कारण मी जवळजवळ 10 ते 15 रोज ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पोस्ट करत असतो. तुमच्या काही अडचणी असतील तर इथं टेलिग्राम व्हॉट्सअप चालू आहे. ह्या नंबरवरती टेलिग्राम व्हॉट्सअपवरती मला मेसेज कॉल करू शकता तुम्ही, काही अडचण नाही. चला, ठीक आहे. चांगला अभ्यास करा, व्यवस्थित अभ्यास करा. ह्याच्यातून जेवढी जास्तीत जास्त माहिती तुम्हाला घेता येईल तेवढी जास्त माहिती घ्या. ह्या लेक्चर पुरतं, ह्या भागापुरतं इथंच थांबतो. तुमची इथंच रजा घेतो. पुढल्या भागामध्ये भेटतो. धन्यवाद.